आजचा वाघ गेला. कैलासवासी रमाकांत जहागीरदार दादा म्हणून प्रसिद्ध असलेले रमाकांत जहागीरदार आपल्यातून निघून गेले. त्यांच्या ज्येष्ठत्वामुळे व कर्तृत्वामुळे त्यांना अलीकडच्या काळात लोकांनी दादा म्हणण्यास सुरुवात केली आणि ते सर्वांचे दादा झाले होते. सोनपेठ तालुक्यातील छोट्याशा वागलगाव नावाच्या गावातून येऊन त्यांनी स्वतःच्या कार्याचा धबधबा निर्माण केला. प्रारंभिक काळात त्यांनी माजी आमदार स्वर्गवासी उत्तमरावजी विटेकर यांच्या नेतृत्वाखाली राजकीय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. पुढे सोनपेठच्या राजकीय क्षेत्रात यावेळी सोनपेठ नगरपरिषद स्वर्गीय शिवाजी महाजन यांनी नगराध्यक्ष म्हणून परिवर्तन घडून आणले. त्या परिवर्तनात महाजन व माजी आमदार श्री व्यंकटराव कदम यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केले. त्यावेळी सोनपेठच्या राजकीय क्षेत्रात महाजन जहागीरदार ही जोडी प्रसिद्धीला आली होती. नगराध्यक्ष शिवाजीराव महाजन व उपनगराध्यक्ष म्हणून रमाकांत जहागीरदार यांनी कित्येक वर्ष सोनपेठ नगरीची सेवा केली. अभ्यासू व हसर जवाबीपणा ह्या त्यांच्या जमेच्या बाजू होत्या. त्यांचे स्मरणशक्ती तर एवढी दांडगी होती की एखाद्याचं भाषण ऐकलं की त्या भाषणाचा हंस जशात तसा सांगत असत. त्यामुळे ते कोणत्याही विषयावर उभा राहून तासनतास बोलण्याचे विद्यार्थी तसेच पासून हे फाडा वक्ता म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना आवाजाची देणगी होती. भाषणासाठी उभे राहिले तर त्यांना लाऊड स्पीकरची सुद्धा गरज नसायची. सोनपेठचे नगरसेवक, उपनगराध्यक्ष, सोनपेठ नागरिक बँकेचे संचालक अध्यक्ष तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केले. स्वर्गीय प्रमोद महाजन, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या मुशीतून तयार झालेले ते कार्यकर्ते होते. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण हे अंबेजोगाई झाल्यामुळे ते महाजन व मुंडे यांच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ते होते. जनसंघाच्या विचारसरणीत त्यांनी आपल्या राजकीय जीवनात सुरुवात केली आणि शेवटपर्यंत ते आपल्या पक्षाशी एकनिष्ठ होते. त्यांचे वडील स्वर्गीय जहागीरदार उपाध्याय नानासाहेब हे सुप्रसिद्ध साहित्यक म्हणून प्रसिद्ध होते. मराठी बरोबरच त्यांचे उर्दू भाषणाचा व्यवसाय हा आम्हाला सर्वांना अंशभूत करणारा होता. त्यामुळे जहागीरदार यांच्या घरी अनेक साहित्यक फॅमिली व्हायच्या. रमाकांत जहागीरदार यांचे दोन बंधू प्राचार्य रमाकांत, स्वर्गीय प्राचार्य चंद्रकांत, प्राचार्य श्यामकांत हे आजही आलोक येथे कार्यरत आहेत. जहागीरदार यांच्या गलस संग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध कवी प्राचार्य लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादांनी आग्रहाने माझ्याकडे सोपविले होते. रस्त्यात कुठेही भेट की बोलल्याशिवाय पुढे जायचे नाही हा सिद्धांत हा ठरलेला होता. त्यांचा तो कारहरी आवाज आजही कानाभोवती घुमतो. सोनपेठच्या संस्कृती, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक त्यांचा वारंवार होतो. रमाकांत जहागीरदार शेतीनिष्ठ शेतकरी होते. वागळगाव त्यांची शेती आहे. स्वतःची प्रकृती चांगली असल्यापर्यंत त्यांनी शेती केली. त्यांची पत्नी स्वर्गवासी सौ रंजनाताई यांच्या काही वर्षापूर्वी झालेल्या निधनानंतर त्यांनी त्या दुःखाला बाजूला ठेवून आपले राजकीय व सामाजिक काम सुरू ठेवले. सोनपेठ नागरिक बँकेचे अध्यक्ष असताना त्यांनी एका अधिकाऱ्यावर नको तेवढा विश्वास ठेवला आणि त्यातूनच त्यांना त्रास सहन करावा लागला. त्यांच्या निधनामुळे सोनपेठच्या राजकीय क्षेत्रात झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही. मलाही त्यांनी सार्वजनिक जीवनात केलेली मदत विसरता येणार नाही.
त्यांनी अनेकदा मदत केली. कोणालाच ही काम असेल की कसलीही अपेक्षा न ठेवता काम करायचं हा त्यांचा स्वभाव होता. त्यांनी केलेली निस्वार्थ कामे आजही लोक कृतज्ञता व्यक्त करीत सांगतात. नेहमी सक्रिय असलेला हा नेता आमच्यातून निघून गेला आहे. आज दुपारी त्यांच्यावर त्यांच्या मुळी गावी वागलगाव येथे